आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। मी आंदोलन केलं या धुलिया प्रकरणामध्ये, ते आमचे ठाकरे गटाचे कोणी आलंच नाही। आम्ही त्यांना बोललो, त्यांचे नेता लोकांना बोललो, विचारात एकटा अनिल गोटे तिथं फाईट करायचे, संजय राऊत फाईट करायचे, उद्धव ठाकरे फाईट करायचे, एका इथलं उभाटा काय झोपायचे का? हां, आता तुम्ही त्यांनाच विचारा, पण ते जाऊ द्या। पण त्यात जे झाला त्यात जे SIT अपॉइंट केला त्याने वाटतं। आता SITचा अर्थ असा आहे, सेव्ह इलिगल टीम असं मला वाटतं आहे। कारण 3 आरोपी त्याने केले सध्या। 3 आरोपीपैकी तो किशोर पाटील एक, त्याचं सहकारी काहीतरी नाव होतं त्याचं, मला माहीत नाही, लक्ष्मण वगैरे असं काहीतरी माहीत आहे ॲक्च्युली त्याला। आणि अज्ञात व्यक्तीविरोध FIR। तो अज्ञात कोण आहे त्याला आणा नाही इकडं, तर महाराष्ट्रातच राहतो ना, अज्ञात कुठं आहे ते माझा एक विषय आहे। आणि किशोर पाटीलचा जर नार्को टेस्ट केले, पण नार्को टेस्ट मी अगोदरी मागणी केली आणि आताही मागणी आहे, किशोर पाटीलचं जर नार्को टेस्ट केलं, त्यांनी त्या 15-20 वर्षात ते नोकरीमध्ये असताना मला वाटतं की त्यांनी 500 करोडपेक्षा जास्त कलेक्शन केलं। किती? मोर दॅन 500 करोड्स। अशा कल्पित लोकांना जर नार्को टेस्ट केला, अशा अधिकाऱ्यांनी यांचे जे आका या सर्वांचं जर नार्को टेस्ट केला, आणि असे प्रकार देशात फार घडलेले आहेत, अशा लोकांचं जर यांच्याकडून पैसे वसूल केले किशोर पाटील सारखे त्याचे आका जे करतात, तर आपली अर्थव्यवस्था कशी राहणार? अमेरिकेच्या बरोबर जाणार असे किती अधिकारी आणि पुढारीकडेच पैसे, बाकी तिसऱ्याकडे कोणाकडे नाही। अशा लोकांची जर चौकशी केलं, अशा लोकांचं नार्को टेस्ट तुम्ही ट्रायल करा किशोर पाटीलवर। तुम्ही किशोर पाटीलवर ट्राय करा, तुम्हाला 500 कोटीपेक्षा कमी त्याने वसूल केले नाही माहीत पडेल तुम्हाला, आणि कोणाला दिले तेही माहीत पडेल। हे का करत नाही सरकार? SIT नेमले। SIT म्हणजे काय? सेव्ह इलिगल टीम असं झालं ते। सरळ दिसतो की त्या अनिल देशमुख त्याच्यावर फक्त आरोप झाला की 100 कोटीचा हे कलेक्शन करतो, त्याला 1-2 वर्ष 3 वर्ष त्याला तुम्ही हात बसविले हो। आणि इथं तर प्रूफ ना, पैसे भेटले ना, 2.25 कोटी भेटले ना, कॅश भेटले ना, कोणाचे ते? ब्रह्मदेवाचे तर नाही, मग कोणाचे? सरकार का घाबरती? कशाला काढत नाही तुम्ही याला? माझ्या तर रिक्वेस्ट आहे देवेंद्र भाऊला, त्यांच्या नावात देव आहे, त्यांनी देवासारखं न्याय केला पाहिजे देवेंद्र भाऊने। कोणी कल्पित असेल, XYZ असेल, ZXY असेल, त्याला ते मेन कल्पिट कोणी त्याला धरला पाहिजे। आणि मी देवाभाऊला एकच रिक्वेस्ट करतो की एक मासा तुम्ही मारला की करप्शन 70-80% महाराष्ट्रात कमी होईल। माझी रिक्वेस्ट आहे देवेंद्र भाऊला की खालपर्यंत जा। याची प्रतिनियुक्ती का होती? हा कारकून लेवलचा माणूस आहे, हा PA कसा होतो? मूळ डिपार्टमेंट त्याला सोडायला तयार नाही, पण प्रतिनियुक्तीवर याला घेतलं। मी पण आश्वासन कमिटीचा अध्यक्ष होतो, आम्हाला अधिकार असतात कोण PA ठेवायचं, त्या लेवलवरचं ठेवावं लागतात। माझ्याकडे तारबी म्हणून सेक्रेटरी होते, हे तो कोणाला घेतात? ज्या प्रकारे हे उचलला पाहिजे, ज्या प्रकारे फाईट केला पाहिजे, तसं दिसत नाही। एकटा अनिल गोटे तिकडं लढतो आणि एकटा इकडं कैलास गोरे त्याला बॅटिंग करतो। विरोधी पक्ष म्हणून जबरदस्त काम केलं पाहिजे। मी त्यांना भेटणार, आमचे मित्र आहेत वडेट्टीवार, त्यांना भेटणार, भास्कर जाधव आपले हे शिवसेनाचे उद्धव ठाकरेचे, त्यांना भेटणार, आणि उद्धव साहेबांना स्वतः भेटणार मी की ज्या गांधी 2 दिवसापूर्वी जालन्यातून गेले, त्यांनी या प्रकारे काही शब्द काढला। पण मी काय म्हणतो, जसं ज्या स्टाईलने केला पाहिजे, ज्या स्टाईलने, असं वाटतं की हा लढाई फक्त अनिल गोटेला एकटेचेच आहे का? तो बिचारा म्हातारा 70 वर्षाचा तो एकटाच फाईट करायचे। माझं तर भारतीय जनता पार्टी म्हणजे जे नेते लोक आहे, जे माझ्यासारखे समदुखी आहे, त्यांनाही बोलतो मी, तुम्ही लिहा मी बोलतो काय त्यांना, तुम्ही आठवण करा। 4 बास 24 गज 8 उंगली प्रमाण, ऊपर बैठा है सुल्तान, 17 बार चूक गए अब मत चुको चव्हाण। माझ्या मित्राला सांगतो, जे जिल्ह्याचे नेता आहे ना, आताच तसं मोहम्मद घोरीला सोडला पृथ्वीराज चव्हाणने 17 बार, पण त्याचे एक काढून घेतले, मग त्याचा मित्र असतो
यात सर्व तो म्हणतो शब्दभेदी बाण कैसा चलाएगा ये. मग ते बोलतो 4 बास 24 गज 8 उंगली प्रमाण ऊपर बैठा सुल्तान 17 बार चूक गए हो अब मत चुको चौहान. पत्रकार परिषद घेण्याचं माध्यम हे आहे की परवा एक बातमी पेपरमध्ये आली होती की धुलिया महानगरपालिका जालना महानगरपालिका आणि आय थिंक आणखीन एक महानगरपालिकाला पैसे इचलकरंजी महानगरपालिका त्या दोघांमध्ये दोन्ही महानगरपालिकाला GSTचा रिएम्बर्सचे जे पैसे भेटतात त्याबद्दल त्याने दिलेलं आहे. तर आपल्या जालना महानगरपालिकाला 392 करोड रुपये भेटले आणि 392 करोड रुपये 5 वर्षासाठी असतात, 5 इयर्ससाठी असतात. आणि 5 इयर्स जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 70 ते 80 करोड रुपये पर इयर ते येतात. माझ्याकडं सध्या जे GSTचे आकडे आले फक्त MIDC स्टील इंडस्ट्रीचे जे माझ्याकडे आकडे आल्या तर आपला स्टील इंडस्ट्री MIDC वर्षाला 350 कोटी GST भरतात. किती? 350 कोटी. आणि जर आपण कॅल्क्युलेशन केलं बाकी इंडस्ट्रीचा, मी आता ते कमिशनरचा नंबर माझ्याकडे आलेला आहे, मी ते अगोदर ट्राय करत होतो, ते फोन उचलत नाही, फक्त MIDC सांगतो. जर असं धरलं तर आपल्याला वाटतं की 500 कोटीपर्यंत स्टेट GST आहे, नॉट सेंट्रल, स्टेट GST 500 कोटीपर्यंत भरतो. त्याप्रमाणे जर आपल्याला पैसे आला पाहिजे तर प्रत्येक वर्षी आपल्याला, आता हे आकड्यावरच बोलतो तुम्हाला की 350 कोटी आला पाहिजे. म्हणजे 5 वर्षाला किती झाले बोलो नाजिम साहब, आप गणित के स्टूडेंट है ना? 1750. पक्का है क्या? यार वेरी गुड. तो 1750 पाँच साल के लिए सिर्फ स्टील इंडस्ट्री के है ना. तो मेरी अभी जो इसका प्रोसिजर ऐसा होता है की मंत्रिमंडल में रखा जाए, मंत्रिमंडलमध्ये ठेवावं लागतात आणि मग त्याच्यानंतर हे आपल्याला रिलीज होतात. मी आता ईमेल दोघी मंत्र्यांना, तिन्ही मंत्र्यांना करणार आहे, देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना आणि अजित पवार आपले जे की बाबा आमच्याकडून तुम्ही एवढा GST घेतात, फक्त स्टीलचंही दाखवतो तुम्हाला, बाकी सर्व आकडे घेतल्यानंतर त्या जॉईंट कमिशनर भेटणार मी आणि त्याच्याकडून पूर्ण आकडे घेऊन ते पद्धतशीर त्यांचे 5 वर्षाचे आकडे देणार आणि त्याचप्रमाणे मी मागणी मागणार.